नमस्कार, मी ॲडव्होकेट विश्राम अशोकराव कदम, राहणार सोनसर, तालुका गडेगाव, जिल्हा सांगली. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आपण दुर्लक्षित विषयाकडे लक्ष देणार आहोत, तो म्हणजे आहे मृत्यूपत्र. मृत्यूपत्र म्हणजे नेमकं काय? मृत्यूपत्र कशासाठी बनवतात? मृत्यूपत्र बनवण्याची प्रक्रिया काय असते? किंवा मृत्यूपत्राची कायदेशीर ताकद काय आहे? ह्या गोष्टी आज आपण अगदी सहज आणि सोप्या भाषेत या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचे निधन झाल्यानंतर त्याच्या मागे पश्चात उरलेली त्याची चल अचल संपत्तीचं वाटप किंवा हस्तांतरण कोणाच्या हितपक्षात होणार किंवा कोणाकडे ती प्रॉपर्टी हस्तांतरित होणार ह्याचा बनवलेला एक कायदेशीर दस्तावेज म्हणजे मृत्यूपत्र होय. मृत्यूपत्राला इंग्लिशमध्ये विल म्हटलं जातं. मृत्यूपत्र साधारणपणे इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925च्या कायदेशीर तरतुदीन्वये बनवलं जातं. आता मृत्यूपत्र बनवणारा जो व्यक्ती असतो त्याला एकतर कर्ता म्हणलं जातं किंवा टेस्टॅटरी म्हणलं जातं. आणि मृत्यूपत्र ज्याच्या हितपक्षात बनवलं जातं त्याला वारस म्हणलं जातं, लाभार्थी म्हणलं जातं किंवा बेनिफिशरी म्हणलं जातं. आता मृत्यूपत्र नेमकं कोणत्या कारणासाठी आणि का बनवलं जातं? जर कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीचं निधन झाल्यानंतर संपत्तीबाबत कुटुंबातील सदस्यांमध्ये काही वादविवाद निर्माण होतात, कोर्ट कचेरीचे मॅटर लिटिगेशन्स तयार होतात किंवा काही अनेक अनावश्यक गोष्टी त्या संपत्तीच्या अनुषंगाने कुटुंबातील सदस्यांमध्ये निर्माण होतात. तर कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या पश्चात उरलेली संपत्ती कुटुंबातील किंवा त्या व्यक्तीच्या इच्छेनुसार कोणाला किती प्रमाणात वाटप केली जावी किंवा कोणती संपत्ती कोणाच्या हितपक्षात हस्तांतरित केली जावी याची सुस्पष्टता येण्यासाठी शक्यतो मृत्यूपत्र बनवलं जातं. मृत्यूपत्र बनवल्यामुळे कर्त्याच्या किंवा जो व्यक्ती त्याची संपत्ती मृत्यूपत्रामध्ये लिहून देणार आहे त्याच्या इच्छेनुसार त्या प्रॉपर्टीचं वाटप केलं जातं. कधी कधी मृत्यूपत्र न बनवल्यास भारतीय उत्तराधिकारी कायदा म्हणजेच इंडियन सक्सेशन ॲक्ट 1925नुसार संपत्तीचं वाटप हे केलं जातं, जे कधी कधी कर्त्याच्या इच्छेविरुद्ध असू शकतं. त्यामुळे शक्यतो मृत्यूपत्र हे बनवलं जातं. आता मृत्यूपत्र कसं बनवलं जातं, त्याची वैधता काय आहे किंवा त्याची नक्की प्रक्रिया काय आहे हे आपण पाहूया. मृत्यूपत्र स्टॅम्प पेपरवरती बनवलं पाहिजे किंवा बॉन्ड पेपरवरती बनवलं पाहिजे हा पूर्णपणे गैरसमज आहे. असं कुठल्याही कायद्यामध्ये वर्णन केलेलं नाही आहे किंवा कायदेशीर तरतूद देखील नाही आहे. मृत्यूपत्र अगदी साध्या ब्लँक पांढऱ्या पेपरवरती देखील बनवता येतं, हस्ताक्षरात ते लिहिता येतं किंवा ते टायपिस्टकडून ते टाईप करून देखील बनवता येतं. मृत्यूपत्र बनवता 2 सक्षम साक्षीदारांच्या सह्या तिथे असणं आवश्यक असतं. ते संबंधित साक्षीदार त्या मृत्यूपत्रातल्या जमिनीच्या वाटपांमध्ये कोणत्याही पद्धतीचे लाभार्थी असता कामा नयेत. मृत्यूपत्र बनवणारा जो म्हणजे कर्ता आहे किंवा टेस्टॅटर आहे तो मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे. त्या पद्धतीचं सर्टिफाईड सर्जन करून प्रमाणपत्र त्या मृत्यूपत्राला ॲनेक्स करणं खूप गरजेचं असतं. आता मृत्यूपत्रामध्ये ज्या प्रॉपर्टीचं वाटप होणार आहे किंवा हस्तांतरण होणार आहे त्याचं विवरण अगदी स्वच्छ भाषेत सुवाच्य भाषेत स्पष्टपणे कळेल अशा पद्धतीमध्ये मृत्यूपत्रामध्ये नमूद करणं खूप गरजेचं असतं. आता मृत्यूपत्राची वैधता किंवा मृत्यूपत्राचं प्रोबेट किंवा एक्झिक्युशन कोणत्या प्रकारे होतं, तर कोणताही मृत्यूपत्र संबंधित व्यक्तीच्या मृत्यूनंतर लागू होतं. म्हणजे त्या मृत्यूपत्राचा प्रोबेट जो असतो तो त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरच त्याचे एक्झिक्युशन किंवा अंमलबजावणी ही चालू होते. एखादं मृत्यूपत्र बनवतो, त्याच्या मनात इच्छा होते दुसरं मृत्यूपत्र बनवायचं आहे, कायदेशीर तरतुदी त्यासाठी उपलब्ध आहे. ज्यावेळी नवीन मृत्यूपत्र बनवलं जातं त्यावेळी आधी बनवलेले जुनं मृत्यूपत्र हे बाय डिफॉल्ट रद्द होतं. नवीन मृत्यूपत्र जे बनवलं जातं त्यामध्ये त्या गोष्टी स्पष्टपणे ठळकपणे नमूद करणं हे कायदेशीर दृष्टीने क्रमप्राप्त आहे. आता मृत्यूपत्राचे साधारणपणे किती प्रकार पडतात? जनरली प्रिव्हिलेज्ड किंवा अनप्रिव्हिलेज्ड हे मुख्य 2 मृत्यूपत्राचे प्रकार आहेत. त्यानंतर काही उपप्रकार देखील पडतात जे आजकाल दैनंदिन जीवनामध्ये जास्त प्रमाणात मृत्यूपत्र त्या पद्धतीने बनवले जातात. पहिलं मृत्यूपत्र हे सिम्पल असतं, म्हणजे कुटुंबाचा प्रमुख स्वतः ते मृत्यूपत्र बनवतो की त्याच्या प्रॉपर्टीचं विवरण हे कसं होणार आहे. दुसरं असतं ते जॉईंट मृत्यूपत्र म्हणजे जॉईंट विल असते. जर एखादी प्रॉपर्टी नवरा आणि बायकोच्या संयुक्त नावावरती आहे किंवा ते संयुक्तपणे उपभोग घेत आहेत किंवा ते संयुक्तपणे ते मालकी हक्क धारण करत आहेत तर ते संयुक्तपणे त्या प्रॉपर्टीचं विवरण किंवा हस्तांतरण कसं होणार आहे ते संयुक्तपणे त्या मृत्यूपत्र बनवू शकतात, ज्याला
जॉईंट विल म्हणलं जातं. तिसरा महत्त्वाचा प्रकार होलिग्राफिक विल असतो, म्हणजे हस्ताक्षरात स्वतःच्या हाताने संबंधित व्यक्ती हा विल बनवू शकतो. त्याला देखील मोठ्या प्रमाणात कायदेशीर मान्यता देण्यात आलेली आहे. चौथा महत्त्वाचा प्रकार आहे कंडिशनल, म्हणजे सशर्त मृत्यूपत्र असतं. काही लोक मृत्यूपत्र बनवताना ज्या लोकांना ती संबंधित प्रॉपर्टी ते लोक हस्तांतरण करणार आहेत, ते त्यामध्ये मृत्यूपत्रामध्ये काही अटी शर्ती टाकू शकतात. उदाहरणादाखल, मी माझ्या मुलाला माझी सर्व प्रॉपर्टी हस्तांतरित करत आहे, जर त्याने इथे एवढं शिक्षण पूर्ण केलं, चांगल्या नोकरीस लागला किंवा तो त्याच्या जीवनात स्थिरस्थावर झाला, तर ही प्रॉपर्टी बाय डिफॉल्ट त्याला हस्तांतरित करण्यात यावी. अशा ह्या काही अटी कंडिशनल मृत्यूपत्रामध्ये टाकल्या जातात. त्या अटी काय असाव्यात हे तो टेस्टेटर किंवा जो कर्ता असतो ते पूर्णपणे ठरवतो. आजकालच्या दैनंदिन जीवनामध्ये मृत्यूपत्र हा काही गोष्टींमध्ये अविभाज्य भाग बनलेला आहे. काही लोकांना त्यांच्या जाण्यानंतर त्यांची संपत्ती चांगल्या लोकांकडे, राईटफुल ओनरकडे, विलफुल ओनरकडे ती संपत्ती हस्तांतरित व्हावी अशी मनोमन इच्छा असते. त्यामुळे मृत्यूपत्र हे बनवलं जातं. धन्यवाद.